नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। इति ज्ञान वाख्यातं गुह्यात गुह्यतरं मया विमृशै तदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। जैसी भुलली ओरसे माय बोले बाळा दोषे प्रीती ही परी तैसे न करू चिवो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमवली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू कर्माच्याही अधीन आहे, प्रकृतीच्याही अधीन आहे आणि ईश्वराच्या देखील अधीन आहे। अहंकारामुळे जे युद्ध नावाचं कर्म करण्याची तुला इच्छा नाही, अवशः आपल्या स्वभावाला प्राप्त होऊन तो युद्ध नावाचं कर्म केल्याशिवाय राहणार नाही। स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् परिशस्य वशोपेतत्। जो स्वभाव प्राप्त झाला त्याचं उल्लंघन करता येत नाही, अर्थात मनुष्य आपल्या प्रकृतीला परवश असतो। तिसऱ्या अध्यायामध्ये गोवी बघा, मनोनिसंग जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहची उरे। आपल्याला जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होत नाही। एखादा व्यक्ती आग्रहाने मी कर्माचा त्याग कर असं म्हणत असेल तर त्याचा फक्त आग्रह शिल्लक राही, कर्माचा त्याग मात्र होणार नाही। पहिलं कारण आहे प्रकृतीला वश होणं, दुसरं कारण आहे ईश्वराच्या अधीन असणं। ईश्वर सर्वभूतानां हृद्देशर्जुन तिष्ठति भ्रामय सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। ज्याप्रमाणे यंत्रावर आरूढ झाल्यानंतर तो सूत्रधार त्या कळसूत्री बाहुलीच्या खेळाच्या द्वारे सगळ्या असणारे जे पुतळे त्यांना नाचवितो, तसं प्रारब्ध कर्माला वशीभूत होऊन प्रत्येकाचं कर्मसूत्र ईश्वराच्या हातात आहे। ते तर जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, तो ती गती पात्र होची लागे त्या गतीला तो प्राप्त होऊ लागतो। म्हणून अर्जुना, आपल्या हातून घडणार एखादं कर्म असेल किंवा कर्माचा अभाव असेल, दोन्हीचाही अहंकार आपल्याकडे न घेता या दोनही गोष्टी तो प्रकृतीच्या गळ्यामध्ये किंवा प्रकृतीच्या मस्तकावर लावून प्रकृती सुद्धा ज्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे त्या ईश्वराला शरण जा। तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात् पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। त्या ईश्वराला तू काया वाचा मनाने, ज्ञानोबाराने यामध्ये शब्द विस्ताराने घेतलेला आहे। तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रेग महोदधिका गांग रिगाले तैसे। ज्याप्रमाणे महान समुद्रामध्ये गंगा प्रवेश करते आणि गंगा समुद्रापेक्षा वेगळी राहत नाही, तसं ईश्वराचं चिंतन करणं चित्ताची शरणागती आहे। ईश्वराचं पूजन किंवा सेवा करणं ही त्याची असणारी अंग शरणागती आहे। ईश्वराचं नामस्मरण करणं, त्या वाचून अन्न कुणाची स्तुती न करणं वाचिक शरणागती आहे। आणि मी ईश्वराचाच आहे किंवा मी परब्रह्म स्वरूपच आहे असं म्हणे अहंकाराची शरणागती आहे। शरण जाणं म्हणजे आश्रय करणं। ज्ञानोबाने इथं उदाहरण दिलं आहे, महोदधिका गांग रिगाले जैसे, किंवा याच अध्यायामध्ये सुवर्णमणी सोनया एक कल्लोळ दैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतो। सोन्याचा मणी सुवर्णाला शरण जातो, पाण्याची लाट पाण्याला शरण जाते, तसं अर्जुना तू मला शरण ये, अर्थात माझ्या स्वरूपामध्ये तुझ्या अहंकाराचा पूर्णपणे आत्मनिवेदनाच्या द्वारे त्याग कर। याला अहम शरणागती असं म्हणतात। ही शरणागती ज्याची झाली त्याला ईश्वराचा प्रसाद प्राप्त होतो आणि ईश्वराच्या प्रसादाने ज्यामध्ये कार्याचीही निवृत्ती आहे, कार्यासहित अविद्येची पण निवृत्ती किंवा शांती आहे, अशी जी प्रमादा म्हणजे स्वरूप स्थिती, तिचा कांत होऊन तो स्वतःच्या आनंदामध्ये स्वरूपामध्ये रममान होईल। विषयाच्या आनंदामध्ये रममान होणारे विषयासक्त असतात आणि स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या आनंदामध्ये
रममान होणारे मुक्त महात्मे असतात. काल आपण विचार केला होता, स्वानंदे स्वरूपीच रमसी म्हणजे स्वानंद सुख निवासी, असा त्याचा अर्थ आहे की नाही. ज्याप्रमाणे आपण जोग महाराजांचं काल उदाहरण पाहिलं. परमात्मा कसा आहे, जगाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते, सगळ्या प्रकारची विश्रांती जिथे विश्रांती राहते किंवा वृत्ती ज्ञानाचा अनुभव सुद्धा ज्या अनुभवामुळे जगातल्या प्रत्येक अनुभवाला घेण्याकरता समर्थ होतो, अशा आपल्या निजात्म पदाचा राजा होशील, तो अव्यय स्वरूपाला प्राप्त होशील, असं भगवंताने कथन करून या सगळ्या विषयाचा उपसंहार 63 क्रमांकाच्या श्लोकामध्ये केला. ज्या ठिकाणी अथ शब्द असतो ना, तिथे प्रारंभ असतो बघा, आणि इति शब्दामध्ये सांगत असते. म्हणून तर प्रत्येक इतिच्या अध्यायामध्ये ओम तत्सत असं म्हटलंय की नाही. तत्सत इति या पदाने सांगता आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, अशा प्रकारे अत्यंत गुह्यात गुह्य असणार ज्ञान माझ्याकडून तुला कथन केलं आहे. आख्यातम, आ म्हणजे समंता, आणि ख्यातम नाम कथितम, पूर्ण रूपाने ती मी ज्ञान तुला सांगितलं. आता श्री गुरुचं एक स्वातंत्र्य बघा, म्हणजे एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या व्यक्तीला आपण सल्ला द्यावा, पण सल्ला दिल्यानंतर त्याने काय करावं याचा आग्रह मात्र आपण ठेवू नये. ज्याप्रमाणे 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला की वैकुंठवासी गुरुवरेशी विठ्ठल बाबा चौधरी अर्थात मोठे बाबा यांच्याकडे काही साधक जायचे आणि बाबांना म्हणायचे, बाबा 4 वर्ष खूप चांगले गेले बघा, गुरुजनांच्या सानिध्यामध्ये गावाकडची आठवण नाही राहिली, इथली सुद्धा काही वेगळी आठवण राहिली नाही, पण 4 वर्षानंतर काय करायचं हा प्रश्न पडला आहे. काय करावं? बाबा म्हणायचे, पुढं काय करायचं हेच तुला 4 वर्ष शिकवलेलं आहे. तसं भगवान म्हणतात, विमृश्य तर अशेषेन, जे ज्ञान मी तुला आतापर्यंत कथन केलं ते संपूर्ण ज्ञान संपूर्ण रूपाने विमृश्य, त्याचा विचार विमर्श कर, आणि मग जशी इच्छा तुझ्या मनात येईल तसंच तू कर. यथा इच्छसी तथा कुरु. तुला जर युद्ध योग्य वाटत असेल स्वकर्म म्हणून, तर स्वधर्माच्या अनुष्ठानाकरता युद्ध कर. एवढं सांगूनही तुला जर आवडत नसेल तर मग भिक्षा माग, कारण तू म्हटलाच आहे भिक्षा मागता भली, पण एक मनाने करू नको बरं. यथा इच्छसी तथा कुरु हे नंतर आहे बरं वचन, त्याच्या अगोदर वचन काय? विमृश्य, याचा विचार विमर्श कर आणि मग मनाप्रमाणे कर. स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचं नाही. मी जे सांगितलं त्या सगळ्याचा परिणामाचा अंततोगत्वा उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता पाहून सगळ्यांचा विचार झाला की तात्पर्याचा निश्चय कर. ज्याला आपण श्रवण म्हणतो विचार सागरामध्ये, उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता पाहून केला जाणारा तात्पर्य निश्चय याला श्रवण असं म्हणतात. मग विचार कर. गीता नावाने विख्यात असणार सगळ्या वेदाचं मंथन करून प्रगट झालं असं ज्ञान मी तुला कथन केलं. या ज्ञानाने व्यक्ती श्रीमंत होतो. काल आपण विचार केला, व्यवहारामध्ये जर आपली क्रय शक्ती असेल ना, क्रय म्हणजे काय? विकत घेण्याची शक्ती, तर आपल्याला रत्न विकत घेता येतं. परमार्थामध्ये अध्यात्म ज्ञान आपल्याकडे असेल तर आत्मा नावाचं रत्न आपल्याला प्राप्त करता येतं. जे रत्न कुठंच मिळत नाही आणि कशानेच मिळत नाही, ते फक्त आध्यात्मिक व्यक्तीला प्राप्त होतं. पण परमार्थाच्या व्यक्तीने स्वतःला कधी कमी समजू नये. बऱ्याचदा आपले साधक मंडळी स्वतःला खूप कमी समजतात, त्याला न्यूनगंडाची भावना म्हणतात किंवा हल्लीच्या भाषेत त्याला नर्वस राहणं म्हणतात. म्हणजे उदास राहतात विनाकारण किंवा स्वतःच्या विषयी कमीपणाचा विचार करतात. तसा करू नये. आत्मा जेणे हस्तगत रत्न होय, हे अध्यात्म ज्ञानाचं काही मोठेपणा आहे. याच ज्ञानाला ज्ञान म्हणून वेदाने याचा मोठेपणा शास्त्रामध्ये प्रतिपादन केला. म्हणून वेदांत शास्त्राला वेदाला चांगली कीर्ती मिळाली ती या ज्ञानाचा गौरव केल्यामुळे किंवा या ज्ञानाला वेद प्रामाण्य मिळाल्यामुळे ज्ञान स्वरूपाने हे ज्ञान जगामध्ये प्रसिद्धीला पावलं. बुद्धी पाहते, डोळेही पाहतात, पण बुद्धीला डोळ्याला जर पाहायचं असेल तर या ज्ञानाचा किंचित का होईना प्रकाश त्यांच्यामध्ये यावा लागतो. आपण विचार असा केला, अंतःकरणाची वृत्ती किंवा बुद्धी सत्वगुणाचं कार्य आहे. बुद्धीला जाणण्याकरता सामर्थ्य येतं, पण केव्हा?
जर आत्मस्वरूपाचा प्रकाश किंवा ज्ञान त्यामध्ये अभिव्यक्त झालं तर बुद्ध्यादिकी डोळसे हे जयाचे का कळवसे, मी सर्व द्रष्टा ही दिसे पाहाला जया, सर्व जगाचं प्रकाशन करणारा मी सर्व द्रष्टा आहे. पण हे ज्ञान जर अंतकरण वृत्तीमध्ये अभिव्यक्त झालं तर त्याद्वारे मी सुद्धा अपरोक्ष अनुभूतीला प्राप्त होतो. असं जे आत्मज्ञान आहे. मज गौप्याचे ही गुप्त धन, जगाला मी कळत नाही म्हणून मी गोप्य आहे बघा. आणि जगाला न कळणारा जो गुप्त परमात्मा त्याच्याही हृदयामध्ये म्हणजे माझ्या हृदयामध्ये मी हे कोणाला सांगितलं नाही. जे न सांगेचे पितया वसुदेवासी, जे न सांगेचे माते देव किशी, जे न सांगेचे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. म्हणजे आई वडिलांना सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, पाय लक्ष्मीच्या हाती कायम सेवा करणारी देवी लक्ष्मी तिच्याही समोर भगवंताने कधीच हे सांगितलं नाही. भागवतामध्ये वसुदेवांच्या घरी नारदांचं आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर शरणागती केली, पूजा वगैरे झाली, सांगितलं आपण मला भागवत धर्माचं प्रतिपादन करावं किंवा मला भागवत धर्माचा उपदेश करावा. नारदाने सांगितलं, वसुदेवजी काय मला प्रश्न विचारता, ज्या भागवत धर्माचं अनुष्ठान केल्यानंतर परमात्मा किंवा परब्रह्म प्राप्ती होते तोच परब्रह्म परमात्मा तुमच्या घरी खेळतोय ना. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, वसुदेवाच्या घरी तोही खेळतो आहे. वसुदेवाने सांगितलं हे मलाही कळत आहे, पण काय करावं, ते ज्ञान मला मात्र ते सांगत नाही. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण परिमतन सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. भाव असा आहे, भगवंताने वसुदेवांची तपश्चर्या पाहून प्रसन्न होऊन वात्सल्य सुखाचा आनंद दिला, ब्रह्मज्ञान नाही सांगितलं. मज गौप्याचे ही गुप्त धन, गुप्त धन आहे. पण भगवान म्हणतात काय करावं, समोर तू आला ना, तू म्हणून आन केवी करू, तू समोर आला ना, मग तुझ्याशी मला अन्यथा वागता येत नाही. याचा अर्थ जे मी इतरांच्या साठी झाकून ठेवलं ते मात्र तुझ्या समोर प्रगट केलं. कधी कधी समोरचा व्यक्ती एवढा वजनदार असतो की मनुष्याला आपलं अंतःकरण मोकळं करावंच लागतं. बऱ्याचदा आपल्याला तारीख घ्यावाची वाटत नाही, पण व्यक्तीचा फोनच असा येतो की घ्यावीच लागते. असाच प्रकार आहे हा. परी तू म्हणून आन केवी करू, या कारणे का पांडवा आम्ही आपला हा गुप्त ठेवा, तुझ दिदला कणवा जाखडले पणे. 27 क्रमांकाची ओळी आहे, अर्थात 1327. या कारणी तू समोर माझ्या आला की नाही. अर्जुनासारखं पात्र व्यक्ती असा आहे की ज्याच्या समोर भगवंताला सुद्धा आपलं अंतःकरण मोकळं करावंसं वाटलं. काय अधिकार असेल अर्जुनाचा, म्हणजे परमात्म्याने कुणाच्याही समोर आपलं अंतःकरण नाही प्रगट केलं. पण अर्जुन नावाचं पात्र व्यक्तिमत्व असं आलं, या लागी सोमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती, पैका गौप्य ही परितया प्रती, चावळी जे सुखी. एखादी गुप्त गोष्टही असेल पण त्याच्या समोर ती आनंदाने प्रगट करावी. कोणाच्या समोर, ज्याचं मन चांगलं आहे, ज्याची बुद्धी शुद्ध आहे, जो सांगणाऱ्याची निंदा करत नाही. नाहीतर मग त्यांचं कामच आहे सांगणं, आपण काही एवढं मनावर घेत असतं का. असं म्हणून लोक ज्या वाक्याचं कीर्तन ऐकतात, कीर्तन झाल्यानंतर त्याचीच निंदा करतात, त्याला सांगू नये. बघा, सुमन आणि शुद्धमती, जो आनंदक अनन्य गती, पुन्हा तो एक निष्ठ असावा, असे 4 लक्षण ज्याच्या ठिकाणी आहे त्याला प्रकट सांगावं. भगवान म्हणतात तू म्हणून तू माझ्या समोर आला म्हणून आन केवी करून, या कारणे का पांडवा आम्ही आपला हा गुप्त ठेवा. गुप्त निधान होतं माझ्या मनामध्ये, कोणतं, अध्यात्म ज्ञानाचं. पण कणवाजाकडे पणे कृपेला वशीभूत झाल्यामुळे तुला मी ठेवा हात देऊन टाकला. म्हणजे रणांगणावर भगवंताने हे ज्ञान अर्जुनाला प्रकट रूपाने सांगितलं. ज्ञानोबराय म्हणतात, भगवंताच्या मुखातले शब्द आहेत. हा प्रकार झाला कसा, याकरता एक व्यवहारातलं उदाहरण देतात. पण व्यवहारातल्या उदाहरणामध्ये एक थोडीशी उणीव आहे, कमतरता आहे. आमच्या बोलण्यामध्ये मात्र तशी कमतरता नाही. कसा प्रकार पुढच्या ओळीमध्ये बघा. जैसी भुलली ओरसे माय बोले बाळा दोषे, प्रीतीही परितैसे न करूची हो. उदाहरण दिलं आहे वात्सल्य सुखाचं.
जगामध्ये वात्सल्य सुखाचं उदाहरण सर्वश्रेष्ठ कोणतं असेल ते आईचं आहे, दुसरं गाईचं आहे बघा. वात्सल्याकरता या पलीकडे श्रेष्ठ उदाहरण जगामध्ये कोणतं नाही. मग आता त्या लहान मुलाचं संगोपन जर करायचं असेल तर ते फक्त आईला करता येतं बरं, बाकी कोणालाही करता येत नाही. एखाद्या घरात जर लहान मुलगा असेल तर तो आजी आजोबाकडे राहतो, पण तेवढं राहत नाही, त्यापेक्षा जास्त तो वडिलांकडे राहतो. पण एक मर्यादा अशी असते की तिथे तो वडिलांकडे सुद्धा थांबत नाही, त्याला त्या प्रसंगामध्ये फक्त आई सांभाळू शकते, बाकी कोणीच त्याला शांत करू शकत नाही. मग त्या मुलाला जर जीव घालायचा असेल तर ज्ञानोबा म्हणतात काही बाळ जे जीव विजे ते घास एक विस्तार ठाई कीजे. लहान मुलाला जीव घालण्याकरता आई एका घासाचे 20 घास करते. हा चिवूचा म्हणजे चिमणीचा बरं, हा कावूचा कावळ्याचा, हा मामाचा म्हणल्या तो घास घेतो. काय त्याचं मामावर प्रेम असेल काय माहिती, पण तो मामाचं नाव ऐकलं की घास घेतो. असा मुलगा जर ऐकत नसेल तर आई त्यामध्ये माझ्या बाबा ऐकी असं म्हणते की नाही. मग आता खरं सांगा, ज्या मुलाला तिने जन्म दिला तो तिचा बाबा आहे का? नाही, तिचे वडील वेगळे आहेत. पण भुलली ओर असेल ती मात्र प्रेमाने किंवा वात्सल्याच्या आनंदाने भुलली, मोहित झाली आणि मग माय बोले बाळा दोषी. ती आई बाळाच्या उद्देशाने बाळाला बाबा म्हणते, कधी माझे दादा म्हणते, कधी माझा भाऊ असं म्हणते की नाही ती, पण ती प्रेमाने काय झाली आहे, भुललेली आहे. म्हणून जरी ती प्रेमाने बोलते तर कधी कधी अयथार्थ बोलते, कारण बाबा शब्दाचा अर्थ काही मुलाला लागू होत नाही. पण प्रेमामध्ये असा प्रकार घडतो. भगवान म्हणतात प्रीती ही परी तैसे न करूची हो. तुझ्यावर असणारं आमचं प्रेम आई सारखंच आहे. म्हणजे तुला पाहिल्यानंतर मला सुद्धा माझा विसर पडला आहे. आणि अर्जुनाला सुद्धा परमात्मा 10व्या अध्यायामध्ये बा म्हणतात बरं, म्हणत असे बा पंडू सुद्धा असं म्हटलं आहे. ज्ञानोबा म्हणतात इथं काही आश्चर्य करण्याचं कारण नाही, कारण जसा तो अर्जुनाला बा म्हणतो तसा तो नंद बाबालाही बाबाच म्हणतो आहे. फरक काय आहे? काहीच नाही. परमात्मा सगळ्यात जुना आहे, सगळ्याचा आधी कारण आहे, त्या परमात्म्याचे सगळे लेकरच आहे. पण तरी सुद्धा तो जसा नंद बाबाला बाबा म्हणतो तसा अर्जुनालाही बाबाच म्हणतो. प्रीतीचा प्रकार तसाच आहे, फक्त फरक आहे तैसे न करूची हो. जशी आई प्रसंगाला कधी कधी अयथार्थ बोलते तसं मात्र आम्ही बोलत नाही बरं. फरक आहे ना. म्हणजे समानता कोणती आहे? प्रेमाला वशीभूत होऊन मोह स्वरूपाला प्राप्त होणं हा प्रकार समान आहे. पण आई जसं अयथार्थ बोलते तसं मी अयथार्थ बोलतो आहे, एवढा मात्र आमच्यामध्ये प्रकार नाही. प्रीती तशीच आहे, पण बोलण्याचा प्रकार तैसे न करूची हो. आमच्या बोलण्यामध्ये मात्र अयथार्थता नाही. वैकुंठवासी गुरुवर्य खंदारकर महाराजांनी या ओळीचा अर्थ खूप गोड केलाय बघा. म्हणजे 3 प्रकार त्यांनी केले. पहिला प्रकार असा आहे, आईच्या ठिकाणी प्रेम आहे, पण आई कधी कधी अयथार्थ बोलते. एखादा विद्वान व्यक्ती असतो तो यथार्थ बोलतो, पण त्याच्या मनात प्रेम नसतं. पण परमात्म्याचं मात्र असं आहे, परमात्म्याच्या मनात प्रेमही आहे आणि परमात्मा यथार्थही बोलतो आहे. असे 3 प्रकार खूप गोड केले त्यांनी प्रकार. जैसी बोलली ओरसे माय बोले बाळा दोषी, प्रीती ही परी तैसे न करूची हो. मग आमच्या बोलण्यामध्ये यथार्थता कशी आहे याकरता परमात्मा 3-4 प्रकारची उदाहरणं आपल्या समोर देतात. या सगळ्या ओव्यांचा जो आहे ना 31व्या ओवीपर्यंत संबंध आहे. म्हणजे पुढच्या 3 ओव्या या सगळ्यांचा एकत्र विचार करायचा आहे. किंवा 32वी ओवी जरी आपण घेतली तरी पण चालू शकते. पण आता शब्दाने नवीन विषयाला प्रारंभ करतात म्हणून त्या ओवीचा फार काही संबंध आपल्याला जवळचा घेता येणार नाही. पहिल्यांदा उदाहरण आहे, आम्ही यथार्थ बोललो तो प्रकार कसा आहे याकरिता उदाहरण. तेथ आकाश आणि गाळीचे अमृताही साली भेडीचे, का दिव्या करविजे दिव्य जैसे, जयाचे अंग प्रकाशे पाताळीचा परमाणु दिशे, तया सूर्याही का जैसे अंजन सुदरे, तैसे सर्वज्ञ ही मिया सर्व ही निर्धारुनिया, निके होय ते धनंजया सांगितले तुझ.
जे सगळ्यात चांगलं आहे ना ते आम्ही तुला सांगितलं. कसं सांगितलं? याकरता परमात्मा आपल्या बोलण्यातली यथार्थता समजून देण्याकरता उदाहरण देतात. या उदाहरणाचा ओघ लक्षात आला की भगवंताच्या बोलण्यातलं तात्पर्य लक्षात येईल. आकाश आणि गाळीचे. बऱ्याचदा आपण काही पदार्थ गाळून घेतो. सामान्यपणे द्रव रूपातले पदार्थ असतात ना ते गाळले जातात बघा. समजा तेल असेल किंवा पाणी असेल तर ते गाळले जातात. पण ज्या पदार्थाची गाळणी करायची आहे की नाही त्याला गाळून घेण्याकरता जे वस्त्र लागतं ना ते सूक्ष्म लागतं बघा. कल्पना करा आपल्या दिंडीची ताडपदरी असेल, त्याच्यातून आपण पाणी गाळण्याचा प्रयत्न केला तर गाळलं जाईल का? गाळलं जाणार नाही का? कारण ती विणकाम जाड केलेलं आहे. आणि आपलं सुती एखादं जर उपकरण असेल तर त्यातून आपण पाणी गाळू शकतो. बरोबर आहे की नाही? किंवा आता एकादशीचा या सांगाल का हरकत नाही, चक्का घेतो की नाही पंक्तीला आपण, तर ते सुद्धा गाळतात बघा चाळणीमध्ये. बारीक तारीची चाळणी असते त्याच्यामध्ये काही जाड भाग येऊ नये म्हणून. मग पदार्थ गाळायचा असेल तर त्याकरता वस्त्र सूक्ष्म लागतं. ज्ञानोबा म्हणतात सगळ्यात सूक्ष्म काय असेल तर आकाश आहे, सगळ्यात सूक्ष्म. आणि त्या आकाशाचा एक पदर तयार केला. ज्ञानोबा हे उदाहरण 8व्या अध्यायामध्ये देतात बघा की गगनाची निखोळे एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्याचे नवे स्वभावे वरी गगनाचे ने पालवे गाळून घेतले. परमात्मा एवढा सूक्ष्म आहे, आकाशाचा पदर तयार करावा. आकाश म्हणजे पोकळीवर, इथे सध्याला काय आहे? पोकळीच आहे की नाही. या पोकळीचा एक पदर तयार करायचा आणि त्यातून गाळणी करायची. त्यातूनही जो गाळला जातो म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे त्याला म्हणतात परमात्मा. इतका सूक्ष्म आहे म्हणून तो या देहातही आहे सगळ्या जगात आहे. ते तर आकाश आणि गाळीचे. आकाश आहे पुन्हा त्या आकाशाला गाळावं म्हणजे किती सूक्ष्म होईल? म्हणजे आकाशाचं सार काढावं. ही जशी गोष्ट अत्यंत सूक्ष्म असेल तितकं आमचं बोलणं चांगलं आहे. पहिलं उदाहरण दिलं सूक्ष्मतेचं. दुसरं उदाहरण दिलं आहे अमृता ही साली फेडीची. अगोदरच अमृत आहे बघा, अतिशय गोड. बाहेर पा दूध पवित्र आणि गोड. जसं दूध गोड आहे तसं दुधाला काही ठिकाणी अमृतही म्हणतात. आणि समुद्राचं मंथन केल्यानंतर 14 रत्नापैकी अमरपणा करता जे प्राप्त झालं त्याला अमृत असं म्हणतात. ते अगोदरच गोड आहे. ज्ञानोबा म्हणतात त्या गोड असणाऱ्या अमृतामध्ये अमृत समोर आलं की त्याची पुन्हा साल काढावी. कल्पना करा बरं. म्हणजे अगोदरच ते गोड त्याची पुन्हा साल काढावी. म्हणजे अमृत किती गोड असेल? पराकोटीचं गोड असेल की नाही. एखादं फळ जे असतं की नाही ते सालीसहित खावं लागतं बघा. पेरू सालीसहित आपण खाऊ शकतो. सगळे फळ काही सालीसहित खायचे नसतात. जरी आपण विकत घेतले तरी सुद्धा आंबा सालीसहित किंवा पोळीसहित खायचा नसतो. नाही म्हणे विकत घेतलाय कसा वाया जायचा, तसं नाही. काही फळ सालीसहित खायला चालतात. जसं अमृत आत बाहेर गोडच आहे. पुन्हा त्या अमृताची विशेष गोडी मिळण्याकरता त्याची साल काढावी म्हणजे किती चांगलं असेल ते. तिसरं उदाहरण पुढे देतात का दिव्या करवी करविजे दिव्य जैसे. दिव्य म्हणजे प्राचीन काळामध्ये एखादा गुन्हेगार गुन्हा करत असेल तर तो सदोष आहे का निर्दोष आहे याकरता त्याच्याकडून शपथ घेतली जाते. आपल्या भारताचं दुर्दैव असं आहे इथे न्यायालयामध्ये शपथ घेण्याकरता भगवद्गीता आहे पण शाळेत शिकण्याकरता भगवद्गीता नाही. शाळेत जर शिकवायला ठेवली तर न्यायालयामध्ये ठेवण्याची गरजच राहणार नाही. पण काय करावं, ज्यांना काही समजत नाही त्यांच्या हातात शासन असतं आणि ज्यांना समजतं त्यांच्याकडे कीर्तन. एवढाच फरक आहे, बाकी काय करणार आपण. पण मग शपथ घेण्याकरता ज्याप्रमाणे शपथे पडून सुद्धा शपथ घ्यावी म्हणजे ते किती चांगली असेल. हे झालं तिसरं उदाहरण. चौथं उदाहरण देतात जयाचे न्यांग प्रकाशे पाताळीचा परमाणु दिशे तया सूर्याही का जैसे अंजन सुधरे एका जयाचे अंग प्रकाशे. ज्याच्या अंगातला प्रकाश मिळाला किरण प्राप्त झालं की पाताळीचा परमाणु दिशे. पाताळामध्ये ठेवलेला सुद्धा परमाणु दिसतो. हे कोणाचं सामर्थ्य आहे? सूर्यप्रकाशाचं. म्हणजे सूर्याची नजर एवढी चांगली आहे बघा बरं. एवढी सूर्याची नजर चांगली आहे की सूर्याच्या नजरेतून एक किरण पडलं की पाताळातला परमाणु दिसतो आणि एक व्यक्ती म्हणला थांब
तुझी नजर आणखीन स्वच्छ होण्याकरता मी तुझ्या डोळ्यामध्ये पुन्हा अंजन टाकतो आहे। तया सूर्या ही का जैसे अंजन सुंदरी, अंजन असतं की नाही, आता ते आपण डोळ्यामध्ये घालत नाही, तो भाग वेगळा आहे, पण प्राचीन काळामध्ये मात्र अंजन असायचं बरं, किंवा त्याला आपण काजळ म्हणतो। म्हणून तर जुन्या लोकांना अजूनही चष्मे नाही, त्याचं कारण त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांनी अंजन चांगल्या प्रकारे घातलं आहे। आपण त्या सध्याच्या काळामध्ये ना स्निग्धता हा जो प्रभाव आहे की नाही अन्नातला, ती स्निग्धता आपण लक्ष देत नाही, आपल्याला सगळं जाहिरातीनं चांगलं वाटतं। आपण तेल घेताना कोणतं घेतो? डबल रिफाईंड। खरं ते तेल आरोग्याच्या काही उपयोगाचं नाही। ज्या तेलाला नैसर्गिक वास येतो ते तेलच खरं तेल आरोग्याला चांगलं असतं, कारण तेलत्व म्हणजे चिकटपणा त्याच्यामध्ये असतो। आता त्याला चिकटपणा नाही बघा, तुम्ही जर करडईचं तेल घेतलं घाण्यातलं किंवा शेंगदाण्याचं तेल घेतलं त्या हाताला चिकटतं, आणि कंपनीचं तेल घेतलं तर त्यापेक्षा पाणी बरं, म्हणजे त्यातली स्निग्धता काढून टाकली जाते, त्यातला गंध काढून टाकला जातो, ते आपण घेतो आणि तेच मग आपल्या आरोग्याला हानिकारक आहे। नाहीतर जेवणाची पद्धती अशी की पहिला घास तुपाचा असावा, ऐकून घ्यावं फक्त, काय काय नाही, स्निग्धता पोटामध्ये गेली की नाही पाहिजे। म्हणून तर ज्या भागामध्ये आजही बघा, विशेषतः ज्या भागामध्ये तेल वापरलं जातं, आपल्या भारतामध्ये समुद्र किनारा फार मोठा आहे की नाही, किराणा नाही किनारा, समुद्र किनारा फार मोठा आहे, आणि समुद्राच्या काठावर जेवढे गाव बसलेले आहेत ना त्यांच्या आहारामध्ये नारळाचं तेल जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं। आजही त्यांचं आरोग्य आणि आपलं आरोग्य, त्यांची त्वचा आणि आपली त्वचा यामध्ये फरक आहे, विषय सोडून द्या, पण ते अंजन डोळ्यामध्ये घालावं लागतं, त्याने नजर चांगली होते। अगोदर सूर्याची नजर चांगली, त्यामध्ये पुन्हा त्याच्या डोळ्यात अंजन घालावं, म्हणजे किती दृष्टी चांगली होईल। हे सगळं कशा करता सांगितलं? भगवान म्हणतात अगोदरच मी सर्वज्ञ, म्हणजे सर्व ज्ञान मला आहे, आणि त्या सर्वज्ञ असणाऱ्या मी सगळ्या शास्त्राचा नंतर विचार करून जे चांगलं होईल ते तुला सांगितलं। म्हणजे आमचं सांगणं किती चांगलं असेल ते तुझ्या चांगलं लक्षात आलं ना, असं म्हणतात। तैसे उदाहरणातला भाव पुढे सांगतात, तैसे सर्वज्ञ ही मिया सर्व ही निर्धारुनिया निके होई ते धनंजया सांगितले तुझं। अगोदरच मी सर्वज्ञ आहे, म्हणजे ज्याला सगळ्या गोष्टी कळतात। भगवान म्हणतात मला सगळ्यांचं सगळं कळतं बरं। वेदाहम समतितानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चन। किंवा भगवान म्हणतात बहुनी मी व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं व्यर्थ परंतप। परमात्म्याची माया उपाधी आहे, त्यामुळे ती उपाधी त्याच्या ज्ञान शक्तीवर आवरण घालत नाही। म्हणून भगवंताला सगळ्या जीवांचे मागचे सगळे जन्म, पुढे होणाऱ्या सगळ्या गती आणि वर्तमान काळामध्ये हे कसे वागतात हे सगळं देवाला कळतं। म्हणून मग देवाला एखादी श्वेत पत्रिका किंवा एखादी फाईल द्यावी लागत असेल, फाईल देण्याचे काही कारण नाही, त्याला फाईल देऊ नका, तो फाईल मात्र नक्की दे, ते सांगावं लागत नाही, न सांगता तुम्हाला घोडो येते अंतर। म्हणजे परमात्मा सर्वज्ञ आहे की नाही, सर्वज्ञ असणाऱ्या मी पुन्हा सर्वही निर्धारून या सगळ्यांचा निर्धार केला। वेदशास्त्राचं काय तात्पर्य आहे याचा निर्धार करून निके होय ते धनंजया सांगितले तुझं। बघा, जे निक म्हणजे सगळ्यात चांगलं असेल अर्जुना ते तुला मी सांगितलं। अगोदरच मी सर्वज्ञ, सर्वज्ञ असणाऱ्या मी पुन्हा सर्व गोष्टीचा मागचा पुढचा विचार करून जे चांगलं असेल ना ते तुला सांगितलं। सगळ्यात चांगलं काय आहे? ब्रह्मज्ञान। सगळ्यात चांगलं कोण आहे? आत्मज्ञान। भगवान म्हणतात ना नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते। ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात दुसरी कोणतीच नाही बघा, फक्त ज्ञानच आहे, ते शोक निवारण करू शकतं। सर्वज्ञ असणारा मी मला सर्व कळतं, त्यातही पुन्हा मी सर्वाचा विचार केला, आणि जे निक असेल ते चांगलं मी तुझ्याकरता राखून ठेवलं आणि सांगितलं। निके होय ते धनंजया सांगितले तुझं। इथपर्यंत श्रीगुरूंचं कर्तव्य आहे बरं। श्रीगुरूंनी सगळं चांगलं सांगत जावं, आणि करणं किंवा न करणं याचं स्वातंत्र्य शिष्याला आहे किंवा साधकाला आहे। भगवान म्हणतात अर्जुना आता तू यावरी निके निर्धारी
निर्धारुनिया करी आवडे तैसे. स्वातंत्र्य दिसायला दिसतंय, पण भगवंताने स्वातंत्र्य पूर्ण रूपाने प्रदान मात्र नाही केलेलं. बरं, आता तू यावरी, यावरी म्हणजे यानंतर, निके हे निर्धारी, सगळ्यात चांगलं काय असेल तर हे ज्ञान आहे असा याचा मनामध्ये निश्चय कर. आपल्या मनातला जो निश्चय असतो की नाही, तो निश्चय मनुष्याला एखाद्या गोष्टीचं महत्व किंवा एखाद्या गोष्टीचं अवमूल्यन याकरता भाग पाडत असतो. ज्या गोष्टीचा आपल्या मनामध्ये चांगला निश्चय असतो ते मनुष्याला आवडत असतं. उदाहरणार्थ, ज्या व्यक्तीला श्रवण ही गोष्ट सगळ्यात चांगली आहे असा त्याच्या मनात निर्धार झाला की तो श्रवणाकरता बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडतो बघा, आणि श्रवणालाच महत्व देतो. का? त्याच्या मनात तशी भूमिका तयार झाली आहे. किंवा नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ आहे असा ज्याच्या मनामध्ये निर्धार असतो तो बाकी सगळ्या गोष्टीला गौण महत्व देतो आणि नामस्मरणाला जास्त महत्व देतो. या उलट लोकांचा संग्रह किंवा लोकांची प्रसिद्धीच फार महत्वाची आहे असा ज्याचा निश्चय असेल तो लोकांच्या प्रसिद्धीला महत्व देतो, साधनेला महत्व देत नाही. भगवान म्हणतात तू निश्चय कर, निके हे निर्धारी. सर्वात श्रेष्ठ कोणता आहे? हे ज्ञानच आहे. आणि असा एकदा निर्धार झाला की मग निर्धारुनी करी आवडे तैसे. आवडे म्हणजे वाटेल, जे तुला वाटेल तशा प्रकारचं तू कर्म कर, त्यामध्ये मात्र मी तुला आग्रह करणार नाही. हे देवाचं बोलणं ऐकलं इथपर्यंत या श्लोकाचा भाव आहे. बरं, श्लोकातलं चिंतन 32व्या ओळीपर्यंत झालेलं आहे. आणि आता पुढच्या ज्या 8 ओव्या आहे ना, त्या 8 ओव्या म्हणजे खरी ज्ञानेश्वरी आहे. असं कसं काय म्हणतात? कारण श्लोकावरचं चिंतन पदाची करून सांडी हे इथपर्यंत केलेलं आहे. यथा इच्छसी तथा कुरु, निर्धारुनी करी आवडे तैसे. श्लोकातला भाव संपलेला आहे. आता इथपासून पुढे ज्ञानोबरांना जे दिसलं ते ज्ञानोबराने या ठिकाणी प्रगट केलं आहे. म्हणून इथे ज्ञानोबरांना मोकळीकता आहे व्याख्यानासाठी, आणि हे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे जे भाव इतर ग्रंथामध्ये कुठेही प्रगट झाले नाही तो भाव ज्ञानोबरांचा ते प्रगट करतात. म्हणजे ज्ञानोबरांस का प्रगट करतात? त्याचं कारण अर्जुनाच्या मनात काय चाललं होतं हे ज्या श्रीकृष्ण परमात्म्याला समजत होतं, तो श्रीकृष्ण परमात्मा म्हणजेच ज्ञानोबराय आहे. म्हणून त्यांच्यापासून एकही गोष्ट लपली नाही. एखाद्या व्यक्तीने असं म्हणू नये की हे ज्ञानोबराने कसं काय सांगितलं. अरे, ज्या ज्ञानोबराने हे सांगितलं तेच ज्ञानोबरा तिथं हजर होते. आपली तर गैरहजेरीच आहे. ज्ञानोबरा बरोबर सगळं सांगू शकतात. म्हणून पुढच्या 8 ओव्या म्हणजे ज्ञानोबरांचा विशेष भाव आहे. बघा, या देवाची या बोला अर्जुन उगाच झेला, ते देव म्हणती भला अवंचक होशी. या देवाची या बोला, हे देवाचं बोलणं ऐकलं. कोणतं? यथा इच्छसी तथा कुरु, किंवा निर्धारुनी करी आवडे तैसे. हे देवाचं बोलणं ऐकलं आणि भगवंताने आपल्याला काय सांगितलं? अर्जुना, तुझ्या मनाला जसं वाटेल तसा तू वाग. पण हे ऐकल्याबरोबर अर्जुन उगाच ठेला. अर्जुन मात्र निवांत राहिले. कधी कधी मनुष्याला शब्द कळावे, कधी त्या शब्दातला भाव कळावा, आणि कधी कधी एखादा व्यक्ती बोलला नाही तर न बोलण्याचे भाव कळावे. त्याच्याकरता मन फार जवळ असावं लागतं. बरं, फार जवळ असावं लागतं. हे सगळ्यांना कळतच नाही. एखादा व्यक्ती आपण एखादी गोष्ट सांगून जर मौन धारण करत असेल तर समजून घ्यावं एक तर त्याचा आपल्याला नकार आहे. एखाद्या व्यक्तीकडे आपण जातो की नाही, नकार देण्याचे काही प्रकार असतात. नकार देण्याचा पहिला प्रकार उत्तर न देणं. नकार देण्याचा दुसरा प्रकार आकाशाकडे पाहणं. नकार देण्याचा तिसरा प्रकार आपल्या नखाने जमीन उकरणं. नकार देण्याचा तिसरा प्रकार दुसऱ्याला फोन लावणं आपल्या समोर. हे सगळे नकार देण्याचे प्रकार आहे. मग त्यातून मौन जर असेल तरी कळालं पाहिजे. अर्जुन या ठिकाणी भगवंताच्या बोलण्यावर शांत राहिले, आणि त्या शांत राहण्यातून अर्जुनाच्या मनात काय चाललं आहे हे देवाला कळालं. अर्जुनाच्या मनात एक गोष्ट होती की भगवंताने पुन्हा मला 1-2 श्लोकामध्ये हे ज्ञान पुन्हा कथन करावं, आणि अर्जुनाच्या मनातला आलेला भाव देवाला कळाला. भगवान तो भाव मनातला जाणतात. ते देव म्हणती भला
अवंचक होशी. अर्जुना तू अवंचक आहे बरं. वंचक म्हणजे फसविणारा आणि अवंचक म्हणजे न फसविणारा. याच्यामध्ये दोन प्रकार आहे. काही माणसं दुसऱ्याला फसवितात आणि काही माणसं स्वतःला फसवितात. एखाद्याला वाटतं की मी दुसऱ्याला फसविला आहे, तसं नाही होत बरं. दुसऱ्याला जेव्हा मनुष्य फसवितो तेव्हा तो स्वतः फसत असतो. उदाहरणार्थ, दुसरा व्यक्ती पडावा याकरता जर आपण खड्डा खणत असेल तर पहिल्यांदा खड्ड्यात कोण जातो? आता खड्डा खणायचा म्हणजे खड्ड्यात पहिला आपणच जातो की नाही? किंवा दुसऱ्याचा गाल आपल्याला काळा करायचा असेल आणि याकरता आपण हातावर कोळसा लावला असेल तर पहिल्यांदा काळे हात कोणाचे होणार? आपले. दुसरा आला त्या रस्त्याने ते होईल, नाहीतर होणारही नाही. पण पहिल्यांदा मात्र आपले हात काळे होतील किंवा पहिल्यांदा खड्ड्यात आपण जाणार. तसं जेव्हा मनुष्य म्हणतो ना मी दुसऱ्याला फसवितो, तेव्हा तो आपल्या पाप कर्मामध्ये फसवित असतो. दुसऱ्याला फसविणे एक वेळ क्षम्य आहे, पण मनुष्याला स्वतःला मात्र कधी स्वतः फसवू नये. म्हणून परमात्मा अर्जुना तू चांगला आहेस का? कारण तू स्वतःला फसवित नाहीस. म्हणजे काय? स्वतः जे चांगलं विचारायचं आहे ते तू विचारल्याशिवाय राहत नाही. नाहीतर आपल्या मनात एखादा प्रश्न आला आणि समोरच्या व्यक्तीला आपण जर तो विचारला नाही तर उत्तर मिळत नाही, उत्तरच मिळालं नाही तर आपणच आपल्याला फसविलं हा प्रकार प्राप्त होतो. परमात्मा याकरता उदाहरण देतात. या देवाची या बोला अर्जुन उगाची केला ते देव म्हणती मला अवंचक होशी. उदाहरण दिलं आहे. वाढत या पुढे भुकेला दे म्हणे झाला तै तोची पिढी आपुला आणि दोषही तया तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटली आत्मनिर्धारू न खुशीचे जे आभार धरून या ते आपण पेची वंचे आणि पापही वंचनाचे आपण याचे साचे सुतविले देणे. इथपर्यंत या ओव्याचा संबंध आहे. एखादी पंगत बसली आहे आणि पंगत बसल्यानंतर वाढणारा व्यक्ती आपल्यापेक्षा अधिकाराने मोठा आला आहे. हे चांगलं लक्षात ठेवा बरं. हे दररोजचे आपले अनुभव आहे. एखादी पंगत बसली आहे आणि आपल्यापेक्षा मोठा एखादा व्यक्ती पदार्थ वाढण्याकरता आला. जेवणारा व्यक्ती त्याचं इम्प्रेशन म्हणतो की नाही आपण, किंवा त्याचं वजन, त्याचं असणारं वजन पाहिल्यानंतर त्याची भीड धारण करून जर भिडेनं म्हणत असेल मी तृप्त आहे, मी तृप्त आहे, मला काही वाढू नका, ज्ञानोबा त्याला भूक लागलेली आहे, पण तो कसा आहे? वाढत्या पुढे भुकेला. वाढणाऱ्या व्यक्तीच्या पुढे बसलेला व्यक्ती भुकेला आहे. पण उपरोधे, उपरोधाने म्हणजे त्याची भीड धारण करून म्हणे झाला. झाला म्हणजे तृप्त झाला. मी तृप्त आहे, तृप्त आहे असं म्हणत असेल तर ज्ञानोबा म्हणतात त्याला दोन दोष लागतात. कोणते दोष? एक तर तृप्त नसताना मी तृप्त झालो हे खोटं बोलण्याचं पाप लागतं. आणि दुसरं पोटभर न जेवल्यामुळे त्याला जी भूक लागलेली असते, जठराग्नी पेटलेला असतो किंवा प्राणाला जी भूक असते की नाही, त्या प्राणाची भूक न भागल्यामुळे त्याला पीडा होते. म्हणून मनुष्याने जेवताना लाजू नये. शास्त्राचं प्रमाण आहे बरं. आहारे व्यवहारेच त्यक्त लज्जा सुखी भवे. पण त्याच्या अगोदर पुन्हा दोन प्रकार आहेत. धनधान्य संग्रहेशु ने धनधान्य प्रयोगेशु विद्या संग्रहेशु च आहारे व्यवहारेच त्यक्त लज्जा सुखी भवे. धनधान्याच्या प्रयोगामध्ये लाजू नये, विद्या संग्रह करण्यामध्ये लाजू नये, आहार सेवन करण्यामध्ये लाजू नये, म्हणजे संकोच करू नये. दोन पंक्ती उठल्या तरी चालेल. आणि पुन्हा व्यवहार करण्यामध्ये संकोच करू नये. वाढणारा व्यक्ती आपल्या समोर आला आणि एखादा म्हटला उपरोधे म्हणे झाला तर ज्ञानोबा म्हणतात तै तोची पिढे आपला आणि दोषही तया. भुकेची पीडा त्याला सहन करावी लागेल आणि खोटं बोलला याचा दोषही त्याला लागेल. हे झालं उदाहरण. तसं आध्यात्मिक जीवनामध्ये तैसा सर्वज्ञ श्री गुरु भेटले आत्मनिर्धारू न खुशीचे जै आभारू धरून या तै आपण पेची वंचे आणि पाप हि वंचनाचे आपण याचे साचे चुकविले देणे. उदाहरण सांगतात, सिद्धांत सांगतात बरं. आता पुढे उदाहरण मागे सांगितलं 34व्या ओळीमध्ये. आता सिद्धांत सांगतात
तैसा सर्वज्ञ श्री गुरु, आपल्या समोर आलेले श्री गुरु कोणत्या लक्षणाने युक्त असावे? शास्त्रामध्ये विचार आहे बघा, ते श्रोत्रिय असावे, ब्रह्मनिष्ठ असावे आणि कृपाळू असावे. येण्याची पडवून वेद केला शहाणा, परमात्म्याची श्रोत्रियता आहे. परमात्म्याकडे करुणा आहे का? 27व्या ओळीमध्ये आहे बघा, तुझं दिलेला अक्कल वाजा कळेलेपणे, हे देवाची कृपाळुता आहे. श्रोत्रिय आणि कृपाळूपणा कळाला. ब्रह्मनिष्ठता काय देवाची? सगळ्या प्रकारचं कर्म केलं पण देवाला लेप लागला नाही बघा. स्वतःच्या देखत सगळे यादव परस्परामध्ये युद्ध करून मृत्यूला प्राप्त झाले. देवाच्या डोळ्यामध्ये थेंब सुद्धा अश्रू आला नाही. ब्रह्मनिष्ठाला शोक होत नसतो. म्हणून श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि कृपाळूपणा हे सगळं देवाकडे आहे. आणि असा श्री गुरु जर आपल्याला भेटला तर साधकाने त्या संधीचा फायदा घ्यावा. आणि काय विचारावं? काही विचारू नये दुसरं, फक्त आत्मज्ञानच विचारावं. तेगा ज्ञान पै बरावे, जरी मनी आते आणावे, तरी संताया भजावे सर्वश्रेसी. जे ज्ञानाचा तुरठा एक सेवा हा दानवंता, तो स्वाधीन करी सुबटा ओळखुनी, तरी तन मनो जीवे चरणासी लागावे. अगर्वता करावे दास्य सकट, आणि मग अपेक्षित आपुले. हा मग शब्द फार महत्वाचा आहे बरं. या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मग आपल्या मनात जे अपेक्षित आहे ते आपण विचारावं. तैसा सर्वज्ञ श्री गुरु, सर्वज्ञ श्री गुरु आपल्याला भेटलेले आहे. आणि भेटल्यानंतर आत्मनिर्धारून न पुशीजे, आपल्या आत्मस्वरूपाचा विचार जर आपण त्यांना विचारला नाही, म्हणे का बरं? ज्ञानोबा म्हणतात, आभारू धरून या. त्यांचा असणार आभार, त्यांची असणारी भीड जर आपण धारण केली आणि आत्मज्ञानाचा त्यांना प्रश्न विचारला नाही तर मग दोष आपलाच आपल्याला लागतो. याचा अर्थ काय? आत्मज्ञान विचारण्याच्या बाबतीमध्ये मनुष्याने घाबरू नये बघा. या बाबतीमध्ये अंतःकरण पूर्ण मोकळा असावं. कारण आत्मस्वरूपाचा विचार किंवा आत्मज्ञान फक्त श्री गुरु संत देऊ शकतात आणि ती संधी काही वारंवार येत नाही. भागवतामध्ये परीक्षिती राजाला श्री शुकाचार्य भागवत सांगतात, 9 स्कंद पूर्ण झाले. आणि मग त्यांनी विचारलं, राजा 9 स्कंद पूर्ण झाले, अजून तुझी मांडी सुद्धा मोडली नाही, तुला तहान भूक काही लागत नाही का? परीक्षिती राजाने उत्तर दिलं, नैषाती दुस्साह क्षुन्मान त्यक्तोदम अभिवादते पिबंतम तन्मुखांभुज च्युतम हरिकथामृतम. अत्यंत कठीण असणारी भूक तहान सुद्धा मला सतावत नाही का? तुमच्या मुखारविंदातून मी भगवंताच्या कथा अमृताचं रसपान करत आहे, त्यामुळे मला भूक तहान सतावत नाही. असे श्री गुरु जर भेटले तर आपण त्यांना आपल्या जीवनातले प्रश्न विचारावे. मी भागवतातलं काल फार गोड भाव वाचला बघा. जेव्हा त्या ऋषीने शाप दिला की नाही, ऋषीपुत्राने शाप दिला आणि ते ऋषी राजाकडे आले. राजा सांगितलं, राजा तुला 7 दिवसामध्ये मरण येणार आहे. आपल्या सारखा जर असताना तर कदाचित त्याला हे ऐकल्यानंतर पहिला अटॅकही येऊन गेला असता. पण 7 दिवसामध्ये मरण आहे ना, हे ऐकल्यानंतर परीक्षिती राजाचा सकारात्मक विचार किती गुण आहे. परीक्षिती राजाने सांगितलं, जग क्षणभंगुर आहे आणि क्षणभंगुर जगामध्ये मला 7 दिवस जगण्याची संधी आहे की नाही, म्हणजे 7 दिवस मी पूर्ण जिवंत राहणार आहे, यापेक्षा सकारात्मक भाव कोणता असतो? आपल्याला आपल्या जीवनाची शाश्वती नाहीये, पण तरी सुद्धा 7 दिवस निश्चित आहे की मी 7 दिवस जिवंत राहणार आहे. 7 दिवसामध्ये सुद्धा मला ब्रह्मज्ञान संपादन करता येते की नाही. मग किती गोड प्रश्न विचारले भागवतामध्ये. भक्तराज अर्जुनाने रणांगणावर, कुरुक्षेत्रावर युद्धाचा प्रसंग असताना सुद्धा सगळे प्रश्न विचारले बघा. तसा सर्वज्ञ श्री गुरु आपल्याला भेटल्यानंतर जर त्यांचा भिडस्तपणाने आपण आपल्या आत्मस्वरूपाचा निर्धार विचारला नाही तर ज्ञानोबा म्हणतात, तै तेव्हा आपण पीची वंचे, त्याने आपणा स्वतःलाच वंचे नाम फसविला आहे आणि फसविला स्वतःला. पुन्हा पापही वंचनाचे, आपल्या स्वतःची फसवणूक केली याचं पापही त्यालाच लागतं. आणि खऱ्या अर्थाने आपण याची साचे चुकविले तेने, जे आपलं आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होणार होतं ते आत्मस्वरूप त्याला प्राप्त होणार नाही. म्हणून स्वतः खऱ्या अर्थाने
त्याने स्वतःला चुकविला आहे. म्हणजे बघा, वंचनाचा दोषही लागला, फसवणूक स्वतःची केली, आणि जे सत्य स्वरूप आहे, कोणत्याही देशात कालात ज्याचा नाश होत नाही, अशी आत्मप्राप्ती त्याला होणार नाही. म्हणजे काय, खरंही मिळालं नाही, जे खरं होतं तेही मिळालं नाही, पुन्हा फसवणूकही झाली आणि फसवणुकीचं पापही लागलं. म्हणून अर्जुना, तुझ्या मनात मात्र असं नाही बरं, तुझ्या मनात हा विचार चालू आहे की देवाला पुन्हा एकदा ब्रह्मज्ञान विचारावं, कारण तू कोणत्याही प्रकारची भीड माझ्या ठिकाणी राहू देत नाही. ज्ञानोबांची गोवी बघा 7व्या किंवा 8व्या अध्यायामध्ये, नाही, भिडेची तरी लंगोनी देशिव, एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देव सरला. भगवान म्हणतात त्या अर्जुनाचं श्री गुरु तेच एक पुसावे, ते येणे माने सावध व्हावे, एक चिजाने आघवे असव्यसाची. केव्हा भगवान असं म्हणतात, जर मी तुला हे विचारलं नाही, कल्पना करा एखादा लहान मुलगा आहे आणि त्याला भूक लागली आहे आणि त्याने आईची भीती धारण केली, तर त्याला भूक त्याची जाईल का? कधी जाणार नाही. म्हणून त्याने आई समोर घाबरू नये. केव्हा एखादा पाण्यात राहणारा मासा आहे, त्याला पोहायचा आहे, त्याला भीती कोणाची वाटली? पाण्याची, तर त्याला जगण्याला उपाय आहे का? उपाय नाही. तसं सर्वज्ञ श्री गुरु जर आपल्या समोर असेल तर त्यांना आत्मज्ञान विचारण्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारे घाबरू नये. भिडा जरी म्हणून राहो तरी आना कवना कसो जावो, काय तुझं वाचून ठाव जाणत आहो आम्ही. मी जर तुला घाबरलो आणि विचारण्याकरता थांबलो तर इतर कोणाला विचारावं? म्हणून परमात्मा मी तुलाच विचारणार आहे. अहो श्री गुरु तेजे पुसावे, ते येणे माने सावध व्हावे. केव्हा? भिडेची तरी लंघो नेती शिव, एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देव सरला. नाहीतर अर्जुनाच्या हृदयाला आलिंगन देण्याकरता प्रगट झाले आहे परमात्मा, आणि हा सुद्धा परमात्म्याच्या अंतकरणाला आलिंगन देतो आहे, पण मर्यादेचे उल्लंघन मात्र होऊ देत नाही. आपलयाचे साचे चुकविले तेने, पैउगेपणा तुझिया, हा अभिप्रावो की धनंजया, जे एक वेळ आवांकुनिया सांगावे ज्ञान. बरोबर, अर्जुनाने शब्द सुद्धा काढला नाही मुखातून, पण भगवंताने अर्जुनाच्या शांततेचा एवढा अभिप्राय काढलेला आहे. म्हणजे ज्याला समोरच्या व्यक्तीची मुखातली शांतता आणि मनात असणारा विचार कळतो त्याला सर्वज्ञ म्हणतात. बघा, शब्द नाही सांगितलेला, पण मनात अर्जुनाचा विचार काय चालू आहे? ओगेपणा तुझिया, हा अभिप्रावो की धनंजय. याचा अर्थ काय? मनुष्य शांत जरी राहिला तर त्याच्याही मनात काही ना काही अभिप्राय असतो. बघा, जसा परमात्मा अर्जुनाच्या मनातला अभिप्राय काढत आहे ना, तसे ज्ञानोबा आहे देवाच्या मनातला अभिप्राय काढत आहे. ते देवाचे मनोगत तो दावीत हास्य मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. यातला एक भाव समोर का? ज्ञानोबा देवाच्या पेक्षा पुढे आहे. का बरं? कारण देव अर्जुनाच्या मनातला भाव सांगतात शांततेतून. म्हणजे देवाला सगळ्याच्या मनातलं कळतं. ज्ञानोबा असे आहे, त्यांना देवाच्या मनातलं कळतं, देवाच्या मनातलं. म्हणून ज्ञानोबाची सर्वज्ञता देवापेक्षा पुढे आहे. बघा, पै उगेपणा तुझिया, शांतता तुझी आहे, पण त्यातून हा अभिप्रायो की धनंजया, असा अभिप्राय आहे की एक वेळ पुन्हा एकदा अवांकुनिया सांगावे ज्ञान. हे सगळं ज्ञान पुन्हा एकदा 2-4 श्लोकामध्ये सारभूत ज्ञानाचं कथन करावं. याला चटक लागणं म्हणतात. बरं, चटक लागली पाहिजे. दुसऱ्या अध्यायापासून जे सांगायला सुरुवात केली आहे सगळा प्रकार झालेलाच आहे की नाही, पण अजूनही की तो अर्जुन म्हणे तृप्तीनं म्हणे, तो अजूनही मी तृप्त झालो असं मात्र म्हणत नाही. सामान्य रसाला सुद्धा माणसं नाही म्हणत नाही. जे स्वर्गात अमृत आहे की नाही त्याला सुद्धा नाही म्हणत नाही, तर हे तर परमामृत आहे, याला कोण नाही म्हणणार आहे. म्हणे भले केले पार्था, हिरवे अनवसर सर्वथा, परी बोलवी तसे असतात तुझी माते. ज्ञानोबा म्हणतात लागटा देखिले चित्ते. हा अर्जुना लागट आहे, म्हणजे याला ज्ञानाची चटक लागलेली आहे, आणि म्हणून तो म्हणतो एक वेळ आवांकुण्या सांगावे ज्ञान. आपण एक अभंगाचं चिंतन परत नाही ऐकत, पण इथं अर्जुन मात्र म्हणताय की आवांकुण्या सांगावे ज्ञान.
हे ज्ञान मला पुन्हा एकदा सांगावं, पुन्हा एकदा सांगावं. हे देवाने आपल्या मनातला भाव जाणताय की नाही परमात्मा. मग परमात्म्याची स्तुती भक्तराज अर्जुन पुढच्या 2-3 ओव्यामध्ये करतात. भगवान मात्र म्हणतात नको, स्तुती नको करू, तो ऐकतो आहे हाच मोठा सत्कार आहे. ते तपार्थ म्हणे दातारा, भले जानसी माझे अंतरा, हे म्हणोतरी दुसरा जाणतासे काही. पार्थ म्हणतात हे दातारा, दान देण्यामध्ये आपण उदार आहात. भले जानसी माझी अंतरा, माझं अंतकरणाला आपण चांगले जाणत आहात. तुम्ही जाणते आहात, जाणत आहात हे म्हणू असं मी तुम्हाला म्हटलं असतो, पण तरी दुसरा जाणता असे काही. जगामध्ये तुमच्यासारखा जाणता पुरुष दुसरा कोणी आहे का? कोणीच नाही बघा. बाकीचे सगळे जड पदार्थ आहेत, त्या सगळ्या जड पदार्थाला एकमेवाद्वितीय ब्रह्म जाणणारे फक्त तुम्हीच आहात. येल ज्ञेय हे जे आगवे, तो ज्ञाता एकचे स्वभावे. मा सूर्य म्हणून मानावे सूर्या ते काही. जगातले इतर, एर म्हणजे इतर सगळे पदार्थ ज्ञेय आहे. ज्ञेय आहे म्हणजे जाणण्याचे विषय आहे. जाणण्याचे विषय आहे म्हणजे जड आहे. जे सगळेच्या सगळे जड पदार्थ आहे आणि त्या सगळ्यामध्ये तो ज्ञाता एकच स्वभाव आहे. स्वभावतः स्वरूपतः ज्ञान स्वरूप असल्यामुळे खऱ्या अर्थाने ज्ञाता तुम्हीच आहे. मग ज्ञात्या पुरुषाला ज्ञाता म्हणून वर्णन करावं, जाणत्या पुरुषाला जाणता म्हणून वर्णन करावं. कर्ण करणं चांगलं आहे. भगवान ज्ञानोबा आपलं अर्जुन जे म्हणतात मा म्हणजे मग सूर्य म्हणून वाहणारी सूर्या ते काही. सूर्याला काय म्हणायचं? सूर्यासमोर जाऊन अहो तुम्ही सूर्य आहात, जणू त्याला माहितीच नाही. सूर्याला सूर्य म्हणून काही वर्णन करण्याची गरज आहे का? नाही का? सूर्य सूर्यच आहे. तसं तुम्ही जाणते आहात असं म्हणून तुमचं वर्णन करावं का नाही? कारण खऱ्या अर्थाने तुम्ही जाणते आहातच. या बोला श्रीकृष्णे म्हणे तले काय येणे, हेची थोडे गाव आणणे, जे बुजताशी तू. हे देवाने बोलणं अर्जुनाचं ऐकलं आणि आता परमात्मा विचार करतात की अर्जुन माझी स्तुती करत आहे, मला जाणता म्हणतात. सूर्य म्हणून वाणावे सूर्या ते काही. मला जाणता म्हणतात, माझी स्तुती करतात. स्तुती करण्याची गरज नाही. या बोला श्रीकृष्णे म्हणे तरी काय येणे. अर्जुना या बोलण्याचा उपयोग काय आहे किंवा आवश्यकता काय आहे? हेची थोडे का वाणणे, जे बुजताशी तू. जे मी सांगतो आहे ते तू बुजतासी. ते सगळ्या प्रकारे तुला आकलन होत आहे किंवा तो सगळ्या प्रकारे समजून घेतो आहे. मी सांगितलेला तुला समजत आहे. हेच माझी थोडे का वाणणे, हीच माझी काही मोठी स्तुती नाही का? हाच प्रकार फार मोठा आहे. हेची थोडे का, ही गोष्ट कमी आहे का? नाही. हे सगळ्यात मोठी स्तुती कोणती आहे? वक्त्याने सांगावं, ते श्रोत्याने चांगलं समजून घ्यावं. नाहीतर वक्ता सांगतो आहे आणि श्रोता मेसेज करतो आहे नाही, आणि इतर नंतर सत्कार करतो आहे, त्याचा काही उपयोग नाही. वक्त्याला अर्जुना हीच तर मोठी स्तुती आहे. ही का कमी आहे का? जे बुजताशी तू, जे सांगितलं ते तुला कळतं, हीच तर सगळ्यात मोठी स्तुती आहे. यानंतर अर्जुनातल्या मनातल्या अभिप्रायामुळे पुन्हा परमात्मा एक वेळ अवांकुनिया सांगावे ज्ञान, सर्वश्रेष्ठ ज्ञान सांगण्याकरता पुन्हा एकदा प्रवृत्त झाले. तो प्रकार आपण उद्या पाहू. कुंडली गोरधारी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. ज्ञानदेव